नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेतमाल प्रक्रिया या विषयातील प्रकरण नंबर 36 गळीत धान्य प्रक्रिया हे आपण आज बघणार आहोत. तर गळीत धान्यामध्ये कुठली धान्य येतात? तर कॅस्टर सीड म्हणजे एरंडी, ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणा, जॅट्रोपा, कॅलोनी, मस्टर्ड, सनफ्लावर, हे थोडक्यात मोहरी, जवस, जूट, शेंगदाणे, सरकी, खोबरे आणि एरंडी. तसेच पाम असतील, रबर, करडई, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल या पिकांना गळीत धान्य असे म्हटले जाते. तर गळीत धान्य प्रक्रिया म्हणजे थोडक्यात तर या गळीत धान्याच्या बियांच्यावर प्रक्रिया करून त्यापासून तेल तसेच ते उपपदार्थ तयार करणे याला गळीत धान्य प्रक्रिया असे म्हटले जाते. तर मग दरडोई तेल खाण्याचे प्रमाण भारतात सध्या अत्यल्प सापडते. तर जे काही आपल्याला यांनी ठरवून दिलेलं असतं दरडोई तेल हे 30 ग्रॅम खाणे आवश्यक असते. पण सध्या जर भारतामध्ये आपण बघायला गेलं तर फक्त 11 ग्रॅम दरडोई तेल हे मिळते. तर मग तेलबियांचे वर्गीकरण दोन भागात करता येते. त्या पण पहिलं आहे महत्त्वाच्या तेलबिया आणि दुय्यम महत्त्वाच्या तेलबिया. त्यामध्ये मग तेलबियांमध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाचे घटक असतात. तर तेलबियापासून आपण त्यावर प्रक्रिया करून तेल आणि दुसरा प्रथिने तसेच मग तेल काढल्यानंतर जे काही शिल्लक राहते ते जवळजवळ सर्व प्रथिनेच त्यामध्ये असतात. तर मग महत्त्वाच्या तेलबियामध्ये कुठल्या आहेत? भुईमूग, मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, करडई, एरंडी, सरकी, जवस इत्यादी तेलबियांचा या महत्त्वाच्या तेलबियामध्ये समावेश होतो. तर म्हणजे काय प्रत्येक तेलबिया आहेत या तेलबियामध्ये तेलाचे प्रमाण हे कमी अधिक प्रमाणात हे असते. तर मग ज्या महत्त्वाच्या तेलबिया आहेत त्यामध्ये आपण तेलांचे प्रमाण बघू. तर एरंडीच्या तेलामध्ये 49% एवढं तेलाचे उतारा असतो. तर नारळामध्ये 34.5%, सरकीमध्ये 20%, शेंगदाण्यामध्ये 50%, करडईमध्ये 30%, तिळामध्ये 47%, सोयाबीनमध्ये 40%, सूर्यफूलमध्ये 54.5% आणि मोहरीमध्ये 41.5%. त्याच्यावर जे काही ग्राफ बघतोय आपण या ग्राफवरून आपल्याला असं लक्षात येईल की नारळामध्ये सर्वात जास्त तेलाचे प्रमाण शेकडेवारीमध्ये आपल्याला दिसून येतं. तर नारळामध्ये 67.5 एवढे तेलाचे प्रमाण या नारळामध्ये दिसून येते. त्यानंतर मग वनस्पतीजन्य काही तेल देणाऱ्या वनस्पती असतात. ज्या वनस्पतीपासून आपण तेल त्याचं उत्पादन होते तर त्या जे काही वनस्पती असतील किंवा त्यांना तेलबिया असे म्हटले जाते. तर त्यामध्ये पाम आहे, नारळ, शेंगदाणे असे या वनस्पती आहेत. तर यांचं जर तेल उत्पादन बघितलं आपण किलोमध्ये तर प्रति हेक्टरी तर पामचं हे उत्पादन हे 3200 किलो पर हेक्टरी याचं पामचं उत्पादन होतं. नारळाचं उत्पादन 2000 किलो हे प्रति हेक्टरी यामध्ये याचं उत्पादन होत असतं. ते पण तेलाचं उत्पादन. तर शेंगदाण्यापासून जर आपण प्रति हेक्टरी जर किलोमध्ये तेल बघितलं तर 600 किलो इतकं हे तेल उत्पादन होत असतं. तसेच मग जवसापासून 500 किलो, मोहरीपासून 380, तिळापासून 300 तर सूर्यफुलापासून 175 किलो प्रति हेक्टर हे तेल आपल्याला मिळत असतं. तर सध्या आपण जर बघितलं तर आपल्याकडे सध्या शेंगदाणा तेल हे सध्या जास्त हे उत्पादन हे मिळत जातं आणि शेंगदाणा तेलच आपल्याकडे हे वापरलं जातं. महत्त्वाच्या तेलबियानंतर मग बाकी दुसरे आहेत ते मायनर ऑइल सीड्स म्हणजे दुय्यम तेलबिया. तर मग भारतीय जंगलामध्ये जवळजवळ ह्या 100 प्रकारच्या वनस्पती असतात. आणखी ह्या 100 प्रकारच्या वनस्पती आहेत त्यामध्ये हे तेलाचे प्रमाण हे भरपूर असते. मग त्यापैकी आपल्याला मग जेमतेमच्या या 10-12 वनस्पती ज्या आहेत त्यापासून आपण हे तेल मिळवण्यात आपल्याला यश आलं आहे. तर मग ह्या तेलाचे प्रमाण, तेलाचे जे काही ज्या वनस्पती आहेत ते तेल काढण्याचे वर्ष यावरती आपल्याला सगळे अवलंबून असतं. म्हणजे ज्या काही आपण 10-12 वनस्पती आहेत का त्यापासून आपल्याला तेल काढण्यात यश मिळालंय तर त्या वनस्पतीपासून तेल जे आहेत तर त्यामध्ये महुआ, लिंब, करंज, कुसुम आणि खाल यांचा म्हणजे या तेलबियांचा यामध्ये समावेश होतो. तसेच मग आपण भात गिरणीपासून जे काही भाताचा कोंडा मिळतो त्या कोंड्यापासूनही तेल काढण्यासाठी सध्या शास्त्रीय पद्धती अवलंब करतो. तर मग सध्या जर आपण बघितलं गेलं सरासरीमध्ये तर भाताच्या कोंड्यामध्ये साधारणपणे 15 ते 20% एवढे खाण्यायोग्य तेल हे सापडतं. तसेच मग भात प्रक्रियेमध्ये कोंडा अलग मिळतो आणि तो जर त्वरित आपण सॉल्व्हंट मशीनमध्ये घालून खाण्यायोग्य तो त्यापासून आपल्याला तेल मिळतं. म्हणजे भाताच्या कोंड्यापासूनही आपण खाण्यायोग्य तेल हे मिळवू शकतो. जे काही वनस्पतीजन्य तेल आहे म्हणजे आपण जे बघितले 10 ते 12 वनस्पती त्यांच्यापासून जे तेल निघतं ते तेलाचे पर्सेंटेज आणि त्याचा उपयोग कशासाठी केले जाते. ते मऊ हे एक जंगली वनस्पती असून त्यापासून 56% आहे तेलाचे प्रमाण आहे. तर मऊ या तेलबियापासून आपण त्याचा उपयोग अंगाचा साबण, मेणबत्ती आणि वंगण तयार करण्यासाठी या मऊ तेलबियाचा वापर
केला जातो. आणि महुपासून आपण तेल काढल्यानंतर जे काही त्याचा उपपदार्थ राहतो त्यापासून आपण त्याचा खत म्हणून उपयोग करू शकतो. त्यानंतर जे लिंब तेल आहे त्यात 45% तेलाचे प्रमाण असून तर लिंबाचे तेल आहे त्यापासून आपण साबण, औषध आणि डासांची अगरबत्ती त्याचा उपयोग त्यासाठी केला जातो इंडस्ट्रीमध्ये. तसेच मग लिंब तेलापासून जे काही उपपदार्थ राहतो तेल काढल्यानंतर त्याचा उपयोग आपण कोंबडी खाद्य म्हणूनही सहजिक त्याचा वापर केला जातो. तसेच मग करंज असेल तर करंजपासून पण आपण एक साबण, औषध आणि वंगण या उपायाचा आपण तेलापासून याचा उपयोग करतो. आणि याचा जनरली बघायला गेलं तर या तेलबियापासून जे काही उपपदार्थ निघतो त्याचं एक तर आपण कोंबडी खाद्य किंवा मग जनावरांची औषधं यासाठी याचा आपण वापर करत असतो. आता गळीत धान्याची वाळवणी आणि साठवण. हे काही गळीत धान्य आहे ते शेतमाल वाळवणे आणि साठवणे सध्या ही एक जुनी पद्धत आहे. हे खूप साई वर्षापासून आपण अन्नधान्य वाळताना आपण पाहतो की त्यांना सूर्यप्रकाशात अथवा मग जे काही शेणाने सारवलेले खळे असतील किंवा ताडपत्री असेल आपण त्यावर शेतमाल वाळताना पाहतो. परंतु एकदम अशी जुनी पद्धत आली आहे. सध्या आपण पारंपरिक पद्धतीची आणि ह्या जुन्या पद्धतीचे असे खूपसे असे अनेक तोटे आहेत ते आपल्या सध्या दिसत आहे. म्हणजे यामध्ये महत्त्वाचं असं आहे की ही वाळवणी करताना बाहेरील जे काही अनावश्यक बाबी असतात त्या यामध्ये मिसळून ते धान्य खराब होण्याची शक्यता असते. तसेच मग जेव्हा शेतमाल ठराविक ओलावा असताना काढला जात नाही त्यामध्ये त्यावेळी त्यामध्ये ओलाचे प्रमाण अधिक असते. म्हणजे काय होतं मग जेव्हा आपण साठवणुकीसाठी हा ओलावा कमी करणे आवश्यक असतं. ज्यावेळी आपण धान्य वाळवण्याची गरज निर्माण होते तेव्हा असे ओले धान्य साठवल्यास त्यामध्ये बुरशीजन्य बॅक्टेरिया निर्माण होतात आणि असे धान्य आपण जास्त काळ टिकवू शकत नाही. म्हणून योग्य ओलावा आल्यानंतर धान्याची काढणी करावी आणि त्याची साठवणूक करणे हे गरजेचं असतं. मग त्याचं वाळवण्यासाठी आपण काय करतो, वाळवणी यंत्र आहेत. म्हणजे आपण जर आधुनिक पद्धतीने जर बघायला गेलं तर पारंपरिक पद्धती आपण बघितलं शेतमाल वाळवण्याच्या. पण आता आधुनिक पद्धतीमध्ये वाळवणी यंत्र आले आहेत. तर त्यामध्ये दोन प्रकारचे आहेत. एक सौरशक्ती अथवा प्रखर सूर्यप्रकाश. सौरशक्तीमध्ये काय असतं, यामध्ये धान्य जमिनीवर, ताडपत्रीवर अथवा सावरलेल्या खळ्यात संप्रमाणात पसरून त्यापासून मग उष्णता सूर्यापासून जी काही उष्णता मिळते त्यामुळे काय होतं त्या तेलबियामध्ये जे काही पाण्याचे प्रमाण असतं त्याची ती आर्द्रता कमी होऊन त्याचे बाष्पीभवन होते आणि निघालेले बाष्प हे नैसर्गिकपणे हे हवेत मिसळून जाऊन हे आपले जे काही शेतमाल जो आहे ते आपल्याला वाळवता येतो. त्यानंतर मग कंडक्शन ड्रायिंग आहे. तर कंडक्शन ड्रायिंग यामध्ये काय होतं, धान्य एखाद्या लोखंडी पट्ट्यावर पसरवून त्या पट्ट्याला खालून गरम हवा दिली जाते आणि ह्या गरम हवेमुळे तो पट्टा तापला जातो आणि त्यावर ठेवलेले धान्य ही वाळवण्याची प्रक्रिया यामध्ये घडत असते. तेलबियापासून तेल मिळण्याच्या आपल्याकडे विविध पद्धती आहेत. आता मग तेलबियापासून आपण तेल मिळवण्यासाठी पद्धतीला ऑइल मिलिंग असे म्हटले जाते. तर मग तेलबियापासून आपण तेल मिळवण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यात काही पारंपरिक पद्धती आहेत तर काही आधुनिक पद्धती आहेत. मग पारंपरिक पद्धतीत अनेक तोटे याच्यात असतात. आज तसे मग संपूर्ण तेल काढणे जर शक्य होत नसेल किंवा मग पेंडीचं तेलाचे प्रमाण जास्त असेल तर यावर मात करण्यासाठी काय होतं की नवीन नवीन शोध लागून नवीन तांत्रिक किंवा नवीन यांत्रिकी पद्धती आता होत आहेत. मग तेल काढण्यासाठी आपल्याकडे निरनिराळ्या पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत पाहिली तर तेल घाणी. आता तेल घाणी तर कशी असते आपल्याला इथं दिसते. तर तेल घाणी सध्या अजूनही खेडोपाडी तेलाचे घाणी आपल्याला पाहावयास मिळतात. यामध्ये काय असतं तर लाकडापासून तयार केलेलं उकळ असते आणि त्यामध्ये एक लोखंडी वजनदार दस्ता बसवलेला असतो आणि ह्या लोखंडी दस्त्याला साखळी अथवा दोर बांधून तो एका बैलाद्वारे तो फिरवला जातो. जेव्हा तेलबिया ह्या उकळामध्ये घालतात ते घातल्यानंतर उकळ आणि दस्त्यामध्ये त्या चिरडल्या जातात आणि जेव्हा ते चिरडून त्यामधून तेलबियामधून तेल बाहेर येते. जेव्हा हे तेल उकळाच्या तळाशी जमा होते आणि तिथून बाहेर पडते तेव्हा ते बाहेर पडणारे तेल आपण कापडाद्वारे ते गाळले जाते. मग अशी काही ज्या तेल घाणी आहेत त्यांची क्षमता ही 6 ते 10 किलो प्रति तास एवढी असते. म्हणजे 60 ते 80 किलो तेलबिया ह्या एका दिवसात गाळल्या जातात म्हणजे एवढीची क्षमता असते. आणि आणि यापासून जे काही आपल्याला तेल मिळतं हे अशुद्ध स्वरूपाचे असते. तर हे अशुद्ध असलेले तेल आपल्याला कपड्याने गाळून ते परत शुद्ध करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर मग सुधारित पावर घाणी. सुधारित पावर घाणी म्हणजे आता एक नवीन पद्धतीने आलेले आहे त्यामध्ये आपल्याला दिसतंय. तर मग आता सुधारित पावर घाणीचे जर बघितलं आपण तर जसं आपण बघतो उकळ असतं त्या उकळाप्रमाणे तिथं खाली त्याला असून त्यामध्ये दस्त्याच्या ऐवजी लोखंडी रॉड वापरतात आणि जे काही बैलाच्या सहाय्याने आपण ते दस्ता फिरवत होतो
तर सुधारित पॉवर घाणीमध्ये ते इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने त्याला फिरवून त्यापासून तेल काढलं जातं. मग सुद्धा घाणीच्या तुलनेत जर बघायला गेलं तर सुधारित पॉवर घाणी जास्त उतारा देणारी गिरणी आहे. म्हणजे जास्त उतारा यामधून आपण तेल याचं काढू शकतो. मग इथं तेल गाळप कार्य आपल्या जसं पहिले आपण घाणी बघितली तेल घाणी त्याप्रमाणेच होतं. तर ह्या घाणीच्या चाकीपासून तिला फिरती केल्या तिला तेल गिरणी अशी मानता येतात. त्यानंतर मग हायड्रोलिक प्रेस. मग तेल घालण्यात होणारे जे काही तोटे आहेत ते तोटे आपण लक्षात घेऊन आज सध्या मग त्याला हायड्रोलिक प्रेस गिरणीची निर्मिती झाली. मग ह्या गिरण्याचा जो काही उतारा असतो तेलाचा उतारा हो सध्या जास्त मिळतो. आता जे काही हायड्रोलिक प्रेस आहे यावर 28 चकत्या एकावर ठेवून एका सळीत त्या बसवलेल्या असतात. इथं आपण जसं दाखवलं आपल्या रिंग ह्या 28 प्रकारच्या रिंग्स एकावर ठेवून त्यामध्ये सळी लावलेली असते. नंतर मग ह्या चकत्या एका प्लेटवर ठेवून ऑइल पंपद्वारे खालीवर उचलण्याची सुविधाही यामध्ये केलेली असते. जेव्हा तेलबिया चकत्यांच्या कडेला सोडून हायड्रोलिक पंपाद्वारे एकमेकावर दाबल्या जातात त्यावेळेस मग तिथं तेलबिया ही त्यातून चिरल्या जातात आणि त्यातून जे तेल आहे ते तेल बाहेर पडते. मग अशा प्रकारचे काही हायड्रोलिक प्रेस या गिरण्या असतात यांच्या क्षमता कमी असते व किंमतही कमी असते. आणि अशा जर हायड्रोलिक प्रेसच्या ज्या गिरण्या आहेत ते आपल्या चालवण्यासाठी अर्धकुशल कामगारही त्याची करू शकतात. त्यानंतर मग आता काही नवीन पद्धत आली सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन पद्धत. तेलबियांपासून तेल काढण्याची ही सर्वात कार्यक्षम आणि सुधारित पद्धत आहे. मग तेलबियापासून आपण जास्तीत जास्त तेल मिळवण्यासाठी ही पद्धत वापरतात. मग सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन पद्धतीमध्ये काय होतं तर तेलबियांना यंत्राद्वारे पोळ्यासारखे चपटे करून यामध्ये एनव्हेक्सिन टाकतात. त्यामुळे काय होतं जास्तीत जास्त तेलाचा आपण यापासून म्हणजे तेलबियापासून जास्तीत जास्त तेल यापासून आपण काढू शकतो. तसेच मग पेन माणसाने खाण्यासाठी वापरायचे असले तर त्यामध्ये हे वापरतात. जे आपण बघितले हेक्सिन हे सॉल्व्हंट वापरतात. जे अशा प्रकारची गिरणी जर आपल्याला जर बसवायची असेल तर ह्या खूप महागड्या असतात आणि त्या चालवायचं जरी म्हटलं तर त्यासाठी कुशल कामगाराची गरज असते. तसेच मग हे गिरणीसाठी आपल्याला अत्याधुनिक यंत्रे बसवावी लागतात. तसेच यापासून जे काय आपल्याला तेल मिळतंय हे जे आपल्याला शुद्ध मिळत नाही, हे सुद्धा अशुद्ध तेल मिळतं. मग हे अशुद्ध तेल पुढे शुद्धीकरणासाठी फिल्टर प्रेस, हायड्रोजनेशन हे साठी सुद्धा पाठवावं लागतं. आणि त्यानंतर जेव्हा आपण हे शुद्ध तेल करतो ते शुद्ध तेल नंतर पत्र्याच्या अथवा मग प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ते पॅकिंग करून ते बाजारात पाठवलं जातं. आता पण त्याच्यात काय आता बघितलं आपण पद्धती मग तेल जर आपला काढता असताना काही काळजी असेल काय काळजी घेतली जाते. मग तेलबियापासून तेल काढण्या अगोदर काय करायचं तर तेलबिया स्वच्छ असणे गरजेचे असते. तेलबियामध्ये काडी कचरा माती खडे यांचा समावेश नसायला पाहिजे. जरी असेल तर तो काढून टाकणे गरजेचे असते. त्यानंतर मग आपण ते स्वच्छ केलेले जे काही तेलबिया आहेत त्यांची प्रतवारी करून त्यानुसार त्यांना त्यातली भेसळी वेगळी करायची. आता आपण जे काही 3 प्रकारच्या ज्या काही तेल गिरण्या पाहिल्या तर त्यापासून जर आपण पाहायला गेलं तर मग त्यांची गाळप क्षमता जर बघितली तर ती वेगळी आहे. सगळ्यात पहिले आपण तेल घाणी पाहिली तर तेल घाणीसाठी आपल्याला जागा जी आहे ती जागा 36 मीटर स्क्वेअर एवढी जागा लागते आणि सुधारित जी काही पॉवर घाणी त्याला 7.20 मीटर स्क्वेअर आणि फिरत्या घाणीला 3.24 मीटर स्क्वेअर एवढी जागा लागत असते. तर आपल्या थोडक्यात जर गाळप क्षमता बघायला गेली तर तेल घाणीची गाळप क्षमता ही 6 ते 10 किलो प्रति तास, सुधारित घाणी आणि फिरती घाणी यांची 12 ते 15 किलो प्रति तास एवढी यांची गाळप क्षमता असते. आणि वेळेचं जर बघायला गेलं तर फिरती घाणी जी आहे तिला कमी वेळेमध्ये जास्त ही याची क्षमता असते. आणि भराट्याची क्षमता जर बघितली प्रति किलो प्रति तासला तर यामध्ये तेल घाणीला 69 ते 80 किलो प्रति तास, सुधारित पॉवर घाणी 100 किलो प्रति तास आणि फिरत्या घाणीसाठी 115 किलो प्रति तास एवढी ही वेळ लागतो किंवा ही भरडण्याची याची क्षमता असते. त्यानंतर मग जे काही वेगवेगळ्या तेलबिया आहेत त्यावर मग काही प्रक्रिया कराव्या लागतात. त्याच्या प्रक्रिया काय करायच्या तर मग त्यामध्ये काय असतं भुईमुग शेंगदाणे असतं भुईमुगाच्या शेंगा ते उकळत्या पाण्यात 1 तास शिजवावेत आणि त्यानंतर त्यातील ओलावीचे प्रमाण 9 ते 10% जेव्हा येईल 9 ते 10% येईपर्यंत अशा ह्या शेंगदाणे उन्हात अथवा मग वाळवणीनंतर त्यांना वाळवायचं. आणि अशा प्रकारे आपण त्यावर प्रक्रिया केली तर मग या प्रक्रियायुक्त जे काही भुईमुग आहेत त्यापासून तेलबिया काढल्यास त्यांची तेलाची रिकव्हरी 80 ते 85% पर्यंत ही वाढत जाते. तर याचा परिणाम असा होतो की तेलाचे प्रमाण यामुळे वाढते आणि उत्पन्नही यामुळे त्याच्यात वाढ होत जाते. त्यानंतर मग दुसरी जी प्रक्रिया आहे मोहरी असेल, जवस असेल अथवा सोयाबीन या तेलबियापासून जर आपल्याला तेल काढायचं असेल तर या तेलबियांना पाण्याची वाफे 10 ते 15 मिनिटं दिली तर तेलाचे उत्पन्न हे 5 ते 6% वाढते आणि तेलाची रिकव्हरी
चांगली मिळते. तसेच मग तिसरी जी काही प्रक्रिया आहे ती सूर्यफूल, करडी, एरंडी आणि सरकी या तेलबियांचा अगोदरच थोडासा ओलावा कृत्रिमरित्या वाढवून साधारणपणे 80 ते 90 अंश सेल्सिअस तापमानात 15 ते 20 मिनिटं गरम करतात. आणि त्यानंतर मग या पूर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या तेलबियांचे ते जर काढले तर मग या तेलाचे उत्पन्न हे 8 ते 10% वाढते. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या तेलबियावर आपण जर प्रक्रिया करून त्यानंतर त्यापासून जर तेल काढलं तर त्यामध्ये निश्चितच म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ होत असते. धन्यवाद.